झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यामधील शिरीष गृहनिर्माण संस्थेतील काही बंगल्यांच्या पुनर्बांधणीच्या कामावरून संस्था आणि बिल्डर यांच्यात वाद सुरू आहे। या वादात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी करून अहवाल सादर करण्याचा आदेश नगरविकास खात्याला दिलाय। ठाण्यातल्या या जुन्या छोट्या बंगल्यांची पुनर्बांधणी होणार होती, पण या शिरीष गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बिल्डरच्या हेतूविषयी शंका घेत पुनर्बांधणीचा करार रद्द केला। काही काळानं बिल्डरनं विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना गाठलं आणि मग खडसे यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनाच या प्रकरणी बिल्डरच्या बाजूनं निर्णय देण्यास भाग पाडलं। जानेवारीत घेतलेले हिअरिंग आज आता मे एंड होत आला तरी सुद्धा अजून पृथ्वीराज चव्हाणांसारख्या शिस्तबद्ध माणसाकडनं पेपर त्या फाईलवरती सही झाली नाही असं आम्हाला कळतं। सुरुवातीला खडशांनी आम्हाला खूप मदत केली, भावानी पण मदत केली, स्वतः खडशांनी पण मदत केली सेक्रेटरी असताना, पण त्याच्यानंतर ते का बदलले आम्हाला काहीच सांगता येत नाही। सोसायटीच्या पुनर्बांधणीच्या कामाला स्थगिती देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यानं काढला, पण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन त्यांना विरोधी पक्षनेते आणि बिल्डरच्या हातमिळवणीची माहिती दिली। मुख्यमंत्र्यांनी दोघी बाजू ऐकून नंतर स्टे दिला पाहिजे होता। जर दोन्ही बाजू ऐकली असती तर त्यांना पिक्चर क्लिअर झाला असता आणि त्यांनी जो स्टे दिलाय ते त्यांनी दिला नसता। आता या प्रकरणातला बेबनाव पूर्णपणे लक्षात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना या प्रकरणाची चौकशी करून तातडीनं अहवाल सादर करण्यास सांगितलंय। झी 24 ताससाठी ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।